चला मी आज तुमच्यासोबत अजून एक इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करणार आहे, तर पाहूया. तर सकाळी मी बीटचे पराठे केले होते, म्हणजे फक्त बीट किसून त्यामध्ये चपातीच्या पिठामध्ये घातलं होतं, तर त्याचंच पीठ शिल्लक होतं, म्हणून मग मी माझ्यासाठी हे सँडविच बनवायला घेतलं होतं. तर अगोदर तर छोटा गोळा करून त्याची चपाती लाटून घेतली आणि व्यवस्थितपणे भाजून घेतली आणि त्यानंतर मग ही सगळी तयारी करून घेतली बाकीची. तर जी चपाती लाटून घेतली आहे तर तिला अशा प्रकारे एक छोटासा कट द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर तो सँडविचचा शेप देता येईल. आणि त्यानंतर थोडंसं मेयोनीज आणि थोडंसं टोमॅटो केचप मी ॲड केलं आहे आणि व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेतला आहे. आणि एका पार्टमध्ये टोमॅटो घेतला आहे आणि तो फोल्ड केला आहे ट्रायंगल शेपमध्ये, आणि त्यानंतर मग दुसऱ्या पार्टमध्ये परत काकडी ॲड केली आहे आणि परत एकदा फोल्ड करून लास्ट जो पार्ट आहे तर तिथं मी थोडंसं चीज ॲड केलं आहे आणि मग फायनल फोल्ड केला आहे. तर तुम्ही इथं तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता, जसं की सिमला मिरची वगैरे, फ्लावर, कोबी, कुठलीही भाजी. आणि हे सगळं फोल्ड केल्यानंतर मग मी तव्यावरती थोडंसं तूप ॲड केलं आणि त्यानंतर हा सँडविच जो आहे तर तो रोस्ट करायला घेतला आणि व्यवस्थितपणे दोन्ही साईडने क्रिस्पी असा रोस्ट करून घेतला आहे. तर खूप टेस्टी लागतो हा सँडविच. तर कसा वाटला हा हेल्दी सँडविच ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.